ऊस घासलाय पण पूर्ण घासलं नाही गेलंय, थोडं अजून त्याला घासायची गरज आहे. ते अटकतंय बघा. ज्यावर आपले पॅनियर बसत त्याच्याच जागेवर हे बोल्ट लावून तिकडे अटॅच झालंय. म्हणजे ह्याच्यावर बॅग आली एखादी तर ती सायलेन्सरवर जाणार नाही. म्हणजे पोर्टल पोर्टल हे आपलं लोकल गॅरेज आहे. हा पवन आपल्या गाडीचं काम आहे. पवन हाय तर बोल. सो वेलकम बॅक टू दी चॅनल गाईज. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ पुन्हा होणार आहे आपल्या मोनोशॉकसाठी. आपला नवीनवाला मोनोशॉक आला आहे ॲडजस्टेबलवाला. तो आता मी चाललो आहे दुकानावर, तो तिकडे येणार आहे. कुरिअर केला आहे म्हणजे पोर्टल केलं आहे, तो डायरेक्ट दुकानावर येऊन जाईल. हे बघितलंस? हे मी परवा काम करून घेतलंय. छान आहे रे, मजबूत पण आहे. हां, निघ निघ. तर मी हे स्पेशली बनवून घेतलंय. ह्याची जी अशी मोल्ड आहे त्या मोल्डिंगच्या हिशोबाने प्रॉपरली बनवून घेतलं आहे. इथे आपले जे पॅनियरचे बॉबिन लागतात ज्यावर आपले पॅनियर बसतात त्याच्याच जागेवर हे बोल्ट लावून तिकडे अटॅच झालं आहे. म्हणजे ह्याच्यावर बॅग आली एखादी तर ती सायलेन्सरवर जाणार नाही. म्हणजे तिला काय प्रॉब्लेम होऊ नाही शकत, त्यासाठी ते केलं आहे खर्च. तो एक खर्च केला आहे. आणि ह्या बाजूला ही जी आतली जागा आहे इकडे, तिथे एक बॉक्स बनवून घेतला आहे टूल बॉक्स म्हणून. तर तो तिकडे येईल टूल बॉक्स. या सगळ्या गोष्टीचं काम चालू आहे. आणि हे ऐका, एक हॉर्न आलाय नवीन गाडीला. चला निघूया, वाटेत बोलू. जसं मी सांगितलेलं की बाईकची बॅटरी बदलायची आहे, तर बाईकची बॅटरी पण बदलून झाली आहे. 2-3 दिवस झाले येते मी यांच्याकडे, हे भेटतच नाही आहेत. बॅटरी तर लावून गेलेली, पैसे द्यायचे बाकी आहेत. तर बॅटरीचे पण पैसे देऊन झाले. बॅटरी ते घरी येऊन लावून गेलेले. बरीच कामं केली आहेत मागच्या दिवसात. हॉर्न लावला, बॅटरी चेंज केली, हे सॅडल्स स्टे सारखं बनवलं आपल्या पॅनियर रॅकलाच. आज चाललो आहे योगीकडे परत. फायनल काम होणार आहे आपलं शॉकरचं. तर मित्रांनो, आता प्लॅन असा आहे, मी चाललो आहे दुकानावर, आमच्या वडाळ्याच्या दुकानावर जाणार. आणि जो मोनोशॉक लावायचा आहे तो येतोय मीरा रोडवरून. तर तुम्ही तो पोर्टल केला आहे दुकानच्या ॲड्रेसवर डायरेक्ट. तर तो मीरा रोडवरून पोर्टल घेऊन डायरेक्ट दुकानाच्या ॲड्रेसवर येईल वडाळ्याला. आणि मी आता चाललो आहे दुकानावर थांबीन थोडा वेळ. मग तो शॉकर आला, मग तो शॉकर घेऊन मी जाईन योगीकडे. एवढा सिम्पल प्लॅन आहे. आणि पुढचा ब्रेक पण सर्व्हिस करायचं आहे. आणि एक गोष्ट मी सांगितली आहे दुकानातल्या मुलाला, हां, वायरिंग टाय, झिप टाय बोलतात त्याला, ती ब्लॅक कलरमध्ये, ती आम्ही पण ठेवतो. पण आमच्याकडे ब्लॅक कलर नसतो दुकानामध्ये, आम्ही व्हाईट कलरचाच ठेवतो. तर ब्लॅक कलरची मागवली आहे स्पेशली. आता ती आज आली तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मला बाहेर दुकानातून घ्यावी लागेल. मित्रांनो बघू शकता, मी आता आहे सायन कोळीवाड्यामध्ये. आणि मी निघालोय दुकानावरून. खूप घाई झाली कारण दुसरं एक काम चालू होतं, तोपर्यंत तो मनुष्य आला पण पोर्टलवाला आपला शॉकर घेऊन. ॲक्च्युली झालं काय, मी दुकानावर मागवलेलं तर त्याला यायला खूप वेळ लागत होता. आणि मी त्याचा मॅप बघितला तर तो बँड्रावरूनच येणार होता. आणि आपल्याला योगीकडे जायचं आहे लोअर परेलला. तर आपल्याला पण बाहेर जायचंच आहे सायनकडून. आणि तो येणार होता, त्याचं जो रूट मॅप दाखवत होता तो पण सायनवरूनच येणार होता. म्हणून मी माझं डेस्टिनेशन चेंज करून सायन केलं. आणि तो ऑलरेडी पोचला आहे तिथे. म्हणून मी आता घाई करून निघालो. तर त्याच्याकडून शॉकर घेऊया आणि जाऊया योगीकडे. त्याला मी हे लोकेशन दिलेलं ह्या जंक्शनचं, कदाचित तो असेल ग्रीन टी शर्टवाला. पोर्टल पोर्टल कोणाला दुसऱ्यालाच विचारलं.
भाई पोर्टल वाला बंदा किधर है तुम? अच्छा हाँ. Here is our shocker. वाह 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 वाह, बहुत ही खुश हूँ मैं आज. Here it is written soft and hard. क्या बात है. ह्याचे पण बुश घासावे लागणार आहेत. चला खूप काम आहे आता. जाऊया योगीकडे. चला निघालो. फायनली शॉकर आलाय हातात. जाऊया पटापट योगीकडे आणि काम करून घेऊया. गणपतीचा कारखाना. श्रावणानंतर लालबागच्या हुलियात बदलायला सुरुवात होते. तरी अजून श्रावणाला वेळ आहे. श्रावणाला म्हणजे श्रावण महिना सुरू व्हायला. चला त्याने पोचलो योगीकडे. ये स्क्रू इस तरफ रख. हाँ बुश घासलाय पण पूर्ण घासलं नाही गेलंय. थोडं अजून त्याला घासायची गरज आहे. ते अटकतंय बघा. इथे थोडा प्रॉब्लेम होत आहे. थोडं अजून ग्राइंड करावं लागणार बुश. ब्रेक सर्व्हिसिंग पण चालू झाली आहे. निघालो आता योगीकडून. काम आपलं झालेलं आहे शॉकरचं एकदम व्यवस्थित. आता वेळ आहे आपल्याकडे, तर मी विचार करतोय गाडी वॉश करायची आणि चेन क्लिनिंग करायचं काम बाकी, आणि चेन ॲडजस्टमेंट ते मी माझ्या इथे करणार आहे. जिथे मी तो डब्बा पण बनवायला दिला आहे स्टीलवाला, टूल किट ठेवायचा डब्बा. तर मी जातो डायरेक्ट तिकडेच. 4 वाजले तर मी ॲटलिस्ट 5पर्यंत पोचीन तिकडे. हॉर्न वाजवायला मजाच येते. तर शॉर्टमध्ये सांगतो काय काय काम केलं. जास्त काही नाही, 2च कामं होती राहिलेली. फक्त फ्रंटचा ब्रेक सर्व्हिस केला आहे आणि तो मोनोशॉक होता तो चेंज केला आहे. जो लागलेला होता ऑलरेडी तो ओल्ड 390 ॲडव्हेंचरचा मोनोशॉक होता, तो दिला योगीला, तो त्याचाच होता. आणि मी जो घेऊन गेलेलो तो लावून घेतला आहे नवीनवाला. त्यानंतर प्रीलोड रिबाउंड दोन्ही ॲडजस्ट केलं. प्रीलोड वरच्या बाजूने ॲडजस्ट होतं आणि रिबाउंड आहे तो जो स्क्रू आहे त्या स्क्रूद्वारे ॲडजस्ट होतो. आता माझ्या हिशोबाने तर सगळं ओके आहे आणि आय एम रेडी टू गो. पोचलो आहे माझ्या लोकल मेकॅनिककडे. त्याच्याकडून आपल्याला फक्त चेन क्लीन करून घ्यायची आणि चेनला थोडं लूप करायचं बस. हे आपलं लोकल गराज आहे. हा पवन आपल्या गाडीचं काम आहे. पवन हाय तर बोल. जो टूल बॉक्स दिलाय बनवायला तो इथे बाजूलाच आहे स्टीलवाला. चला त्याच्याकडे जाऊया आणि बघूया. गाडी इथे आपली उभी आहे, होईल काम.
थोडीशी डिसअपॉइंटमेंट, तो डब्बा तयार नाही आहे आणि आता त्याचं रॉ मटेरियल आणायला पण टाईम नाही आहे. तर आता बॉक्स नाही बसू शकणार. बघू, राईड करून आल्यावर बघूया. नेक्स्ट राईडसाठी प्रिपेअर करू त्या बॉक्सला. क्लिनिंग तर करून झालंय. आता हे पुढचं कवर काढून घेतोय. तर बघू आतमध्ये किती घाण आहे. तर जास्त घाण असेल तर हे कवर उघडूनच पाणी मारून घेतो. गाडी खूप घाण झाली आहे बघा. चेन कशी ड्राय झाली आहे आता. त्याच्यावर पाणी मारलं ना पूर्ण क्लीन होणार. One hour later. तर मी आलो घरी मगाशीच आणि नंतर सगळ्या कामाला लागलो. पसारा बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा सगळा पसारा चालू आहे इकडे. पॅकिंगचा कपडे काढले आहेत, माझी टँक बॅग, त्यानंतर माझ्या ह्या क्रॅश बारवर लागणाऱ्या बॅग्स आहेत, माझे सगळे जर्सीज ह्याच्यामध्ये ते काढले आहेत. आता कपडे मी जास्त घेऊन नाही जात आहे. हे एवढंच सामान आहे, ते नाही. माझा कॅमेरा आणि ही बॅग घेतली आज नवीन वायटेरा पॉड 22. ही एक माझ्याकडे जुनी बॅग आहे, ही 12 लिटर्सची आहे. आणि अजून एक पॉड आहे माझ्याकडे 22 लिटर्सची जुनी, जेव्हा मी लडाख राईड केलेली तेव्हाची. तर ह्या 2 पॉड आणि ही एक छोटी पॉड, अशा या 3 पॉड घेतोय. आणि त्या 2 क्रॅश बारच्या बॅग आणि एक टॉप बॉक्स, बस एवढंच सामान आहे. तर बघतोय सगळं कसं काय मॅनेज होणार गोष्टी. सगळं आता पॅकिंग करून एकदा बघणार, बाईकवर लगेच सगळं लावून बघणार. त्यानंतर सगळ्या गोष्टी सॉर्ट होतील. काय न्यायचं आहे नाही आहे तेच चालू आहे सगळं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. आपला फायनली शॉकर लागला आहे गाडीला आणि जेवढी कामं पेंडिंग होती तेवढी सगळी झाली आहेत. फक्त एकच काम राहिलं, ते म्हणजे जो मी बॉक्स बनवायला दिलेला तो नाही होऊ शकला, कारण त्याच्याकडे रॉ मटेरियल आलंच नाही. मग तो उद्याचा दिवस पण मागत होता, मग अर्थ नव्हता त्या गोष्टीसाठी, मग मी सोडून दिलं. तर परवा माझी ट्रेन आहे, मी चाललोय ट्रेनने दिल्लीला. तर आजच्यासाठी एवढंच ठेवूया. असे स्पीटी राईडचे तुम्हाला व्लॉग बघायला मिळतील पुढे. ही जवळजवळ 8 ते 9 दिवसाचे ट्रिप होणार आहे पूर्ण. तर सगळे ब्लॉग नक्की बघा आणि आजच्या ब्लॉगसाठी स्पेशली लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आवडला असेल तुम्हाला ब्लॉग तर सगळ्यांसोबत शेअर करा आणि भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप साऱ्या राईड करा, हेल्मेट घालून राईड करा. हेल्मेट स्वतःसाठी घाला, पोलिसांसाठी नाही. चला, बाय 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 बाय.